नमस्कार मित्रांनो आयटी इंडस्ट्रीमधील लेऑफच्या बातम्या आपण रोजच पाहत होतो। एआय मुळे लेऑफ झाला किंवा एम्प्लॉय स्वतःला अपडेट करू शकले नाही म्हणून त्यांना कमी करण्यात आलं, या ना त्या अशा कारणाने लेऑफ झाल्याच्या विविध बातम्या आपल्याला रोज न्यूजमध्ये ऐकायला मिळत होत्या। मात्र रिसेंटली 10 वर्ष आयटी कंपनीमध्ये काम केलेल्या आणि अचानक त्याला काढून टाकलेल्या पुण्याच्या टीसीएसच्या एम्प्लॉयने तोंडाला मास्क लावून आयटी इंडस्ट्रीमध्ये नेमका काय काळा बाजार चालू आहे याबद्दलच्या त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की आयटी इंडस्ट्रीच्या चकमकीत दुनियामागचं एक सत्यच त्याने बाहेर काढलं आहे। तर त्या मुलाने सांगितलेले मुद्दे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। सगळ्यात आधी कशा प्रकारे हजारो पोरांना जॉबवरून काढून टाकलं जात आहे याबद्दल त्यांनी सांगितलं। तर होतं असं की मॅनेजर एम्प्लॉयला ऑफिसमध्ये बोलवतो आणि ज्यांना जॉबमधून काढायचं आहे त्यांना सांगतो की उद्यापासून तुला बेंचवर रिपोर्ट करावं लागेल। आता यासाठी त्याला कुठलंही कारण दिलं जात नाही आणि दिवसाला अशा 100 मुलांना बेंचवर रिपोर्ट करायला सांगितलं जातं। मग आता बेंचवर रिपोर्ट करायला सांगितलेल्या या लोकांना दुसऱ्या दिवशी एचआर सोबत मीटिंगला बोलवलं जातं आणि सांगितलं जातं की तुमच्याकडे फक्त आता 2 आठवड्यांचा वेळ आहे, त्यामुळे तुम्ही या 2 आठवड्यामध्ये प्रोजेक्ट शोधून आणा। आता मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या 3-4 वर्षापूर्वी आयटी कंपन्या स्वतः प्रोजेक्ट आणून एम्प्लॉयला देत असत। मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की एम्प्लॉयला स्वतःच प्रोजेक्ट शोधावा लागत आहे। आता या एम्प्लॉईजला प्रोजेक्ट शोधायला सांगितल्यानंतर जवळपास 99% केसमध्ये या एम्प्लॉईजला प्रोजेक्ट मिळतच नाही आणि जर एखाद्या मुलाला प्रोजेक्ट समजा मिळाला तरी त्याचे सिनियर त्या प्रोजेक्टचं अप्रुव्हल देत नाहीत आणि मग 2 आठवड्यानंतर त्या एम्प्लॉईजकडून जबरदस्तीने रिझाईन करून घेतलं जातं। जर एखाद्या मुलाने जबरदस्तीने रिझाईन देण्यास नकार दिला तर ती कंपनी काय करते? तसं करणं शक्य होत नाही, कारण प्रत्येक मुलाला त्याच्या भविष्याची काळजी असते। जर ह्या सिस्टमच्या विरोधात किंवा कंपनीच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलाला एक्सपिरियन्स लेटर आणि बाकी डॉक्युमेंटेशन कंपनीकडून मिळत नाही आणि जर ते नाही मिळालं तर भविष्यात इतर कुठल्याही कंपनीमध्ये कधीही जॉब मिळणार नाही आणि त्याचं करिअर तिथं संपून जाईल। त्यामुळे या सर्व प्रकाराबद्दल कुठलाही एम्प्लॉई समोर येऊन बोलत नाही किंवा या गोष्टींना विरोध करण्याचा प्रयत्न करत नाही। आणि मित्रांनो, हे फक्त टीसीएसमध्ये चाललं आहे असं नसून इतरही कित्येक कंपन्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे। तर मित्रांनो, पुण्याच्या टीसीएसच्या त्या एम्प्लॉईच्या इंटरव्ह्यूची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे। ज्यांना अधिक डिटेलमध्ये माहिती हवी असेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की पहा।